तर बघा विद्यार्थी मित्र की या लेक्चर मध्ये आज मी ट्रिगोनोमेट्रिक विषयी जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमामधून शेअर करणार आहे। तर विद्यार्थी मित्र बघा की ट्रिगोनोमेट्री हा जर तुम्ही टॉपिक कन्सिडर केला, आपल्या टॉपिकचं नाव आहे ट्रिगोनोमेट्री। विद्यार्थी मित्र मी या चॅनलच्या माध्यमामधून जे काही मॅथमॅटिक्सचे कन्सेप्ट्स आहेत ते विद्यार्थ्यांपर्यंत मोफत स्वरूपामध्ये शेअर करत आहे। तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून मला कोऑपरेट मिळेल आणि जेणेकरून मी मोटिवेट होईल। तर विद्यार्थी मित्र बघा की ट्रिगोनोमेट्री मध्ये जो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे तो आधी सुरुवातीला आहे राईट अँगल ट्रायंगल। राईट अँगल ट्रायंगल या शब्दाचा अर्थ काय होतो तर विद्यार्थी मित्र त्याला काटकोन त्रिकोण असं काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं। विद्यार्थी मित्र काटकोन त्रिकोणाची आकृती कशी असते तर बघा की ही तुमची काय झाली काटकोन त्रिकोणाची आकृती। विद्यार्थी मित्र तुमचं किंवा तुम्हाला बेसिक जर भूमिती माहिती असेल तर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात। ह्या शिरोबिंदूला पहिल्याला म्हटलं ए, दुसऱ्याला बी आणि सी। त्या काटकोन त्रिकोण म्हणजे काय की त्याचा एक कोन जो आहे तो 90 आणि मेजर अँगल हे कसं लिहितो आपण, मेजर अँगल ए बी सी बरोबर किती असतं 90 अंश। आता बघा की 90 अंशाची जी समोरची बाजू असते, 90 अंशाच्या समोरची बाजू असते त्याला डायगोनल असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर हा जो असतो तो बेस असतो आणि ही तुमची काय असते हाईट असलेली तुम्हाला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र मुळात पायथागोरसचा थेरम काय असतं तर अत्यंत हे सोपं आहे आणि आपण 5वी पासून हे शिकत आलेलो आहोत। तर काय आहे बघा पायथागोरसचा थेरम तर डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। बघा पायथागोरसचा प्रमेय किंवा थेरम काय आहे, डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। विद्यार्थी मित्र मराठीमध्ये आपण कसं लिहिणार तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग। बघा की पायथागोरसचा थेरम काय की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, डायगोनल स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर। बघा 90 अंशाच्या समोरची जी बाजू असते त्याला आपण डायगोनल कन्सिडर करतो। त्यानंतर हा जो पाया आहे म्हणजे जो तळाला असतो त्याला आपण पाया असं म्हणतो आणि जी उभी आहे ती त्या काटकोन त्रिकोणाची उंची असलेली आपल्याला पाहायला मिळेल। विद्यार्थी मित्र इयत्ता 9वी आणि 10वीला जे ट्रिगोनोमेट्री आहे, त्रिकोणमिती आपण त्याला म्हणतो, त्याच्यामध्ये 6 ट्रिगोनोमेट्रिक रेशो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्र जर तुम्हाला ट्रिगोनोमेट्री शिकायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहेत ते ट्रिगोनोमेट्रिक रेशो तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्र जशी जशी तुमची स्टँडर्ड वाढत जाईल तसं तसं तुम्हाला काय होणार की तुमच्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स मध्ये ऍडव्हान्स आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। बघा की पहिला जो ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे साइन थिटा, दुसरा आहे कॉस थिटा, तिसरा आहे टॅन थिटा, चौथा आहे कॉट थिटा, पाचवा आहे सेक थिटा आणि 6वा जो ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे तो आहे कोसेक थिटा। विद्यार्थी मित्र हे 7 ट्रिगोनोमेट्रिक रेशो सुरुवातीला तुम्हाला येणं अत्यंत गरजेचं आहे। पहिला आहे साइन थिटा, दुसरा आहे कॉस थिटा, तिसरा आहे टॅन थिटा, चौथा आहे कॉट थिटा, पाचवा आहे सेक थिटा आणि 6वा आहे कोसेक थिटा। विद्यार्थी मित्र पहिला जो ट्रिगोनोमेट्रिक रेशो आहे